नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये जो विषय डिस्कस करणार आहोत तो आहे कंठसाधना किंवा कंठसंस्कार. तुम्हाला TYला या विषयावर काही निबंध लिहायचे आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे, जो दुर्दैवाने आपल्याकडे खूप कमी प्रमाणात त्याकडे लक्ष दिलं जातं. आपण एखाद्या क्लासमध्ये गेलो किंवा शिकायला सुरुवात केली की आपल्याला सरळ भूपची सरगम दिली जाते, अलंकार घोटवले जातात, परंतु आवाज साधना कशी करावी त्या संदर्भात खूप कमी ठिकाणी गुरु आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतात. आणि सगळ्यात आवाजाचं महत्त्व गाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. आवाज चांगला असणं, सुरेल असणं, निकोप आवाज ज्याला आपण म्हणतो, तो आवाज मिळवणं, त्या आवाजाची जोपासना करणं, त्या आवाजाला जाणून घेणं, हे अतिशय महत्त्वाचं काम विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा करायला पाहिजे. अर्थात गुरुचा पण त्याच्यात खूप मोठा रोल आहे की गुरु जो असतो तो विद्यार्थी त्याच्याकडे आला की त्याची आवाजाची धाटणी कशी आहे, मुळात तो नैसर्गिक. आता प्रत्येकजण एकसारखा नाही आहे, प्रत्येकाला त्या निर्मात्याने आपलं स्वतःचं एक वेगळं शरीर दिलं आहे, वेगळा आवाज दिला आहे, वेगळे त्या शरीराला गुण दिले, त्या आवाजाला काही वेगळे गुण दिले, काही दोष दिले आहेत. तर मुळात गायनासाठी जो आवाज तयार करावा लागतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोर गुरु असणं फार आवश्यक आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जर म्हणाला की मी यूट्यूबवर बघून राग ऐकून गाणी बसून खूप मोठा गायक होईन, तर असं होणं कठीण आहे. खूप कमी केसेसमध्ये असं असतं की मुळातच आवाज खूप चांगला असतो. आता ती नैसर्गिक देणगी, त्याचं ते भाग्य आहे. पण मॅक्सिमम लोकांचा आवाज एक मिडलला असतो, ॲव्हरेज ज्याला म्हणू आपण. त्याला जर गायक व्हायचं असेल, गायिका व्हायचं असेल, तर त्याला त्या आवाजाचं नर्चरिंग करावं लागतं, त्याला जोपासना करावी लागते. त्यासाठी त्याला व्हॉईस कल्चरचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. तर आपण आजच्या या विषयामध्ये, आजच्या या डिस्कशनमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण जे विषय आहेत आवाजाच्या साधनेच्या दृष्टीने त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघा, लक्षात येईल तुमच्या की एखाद्या गायक ज्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर जातो त्यावेळेस त्याचं सगळ्यात महत्त्वाची जी कारणं असतात, त्याच्यात सगळ्यात टॉपचं जे कारण असतं त्याचा सुंदर आवाज. तुम्ही कितीही काही म्हणा की आवाज सुंदर असेल म्हणजे जिथे पहिलं इम्प्रेशन गायकाचं पडतं ते म्हणजे तर उत्तम आवाज ही त्या गायकाची सगळ्यात मोठं ॲसेट असतं. सगळ्यात मोठी त्याचं जे प्लस पॉईंट असतो किंवा त्या गायकाकडे सगळ्यात उत्तम निकोप आवाज असणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते. म्हणजे पहिला षड्ज लावला की समोरच्या मैफिलीमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या कानाला एक सुखावह असा अनुभव आला पाहिजे. त्यासाठी त्या आवाजाची जोपासना करावी लागते. त्या आवाजाला गायनासाठी योग्य करावं लागतं. त्यासाठी आपल्या आवाजात काय आहेत, काय गुण आहेत, काय दोष आहेत ते समजवून, ते दोष लपवून, गुणांना अधिकाधिक उजळ करून त्याची साधना करावी लागते. त्या आवाजाला नर्चर करायला लागतं. अर्थात याच्यात मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की याच्यात गुरुचा खूप मोठा हात असतो आणि त्या गुरुलाही त्या संदर्भात, व्हॉईस कल्चर संदर्भात ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. आता कसं असतं की प्रत्येक आपल्याकडे जी घराणी आहेत त्या घराण्यांमध्ये सुद्धा प्रत्येक घराण्याचं जे एक प्रत्येकाचं एक व्हॉईस कल्चर आहे. बघा तुमच्या लक्षात येईल की शास्त्रीय संगीतामध्ये जेवढी काही घराणी आहेत त्या घराण्यांमध्ये प्रत्येक घराण्याचं एक आपलं स्वतःचं व्हॉईस कल्चर आहे. तर तो शिष्य जेव्हा त्या विशिष्ट घराण्याच्या गुरूंकडे जातो त्यावेळेस त्याला पहिले ते आपला आवाज कसा लावायचा हे शिकवतात. या गडबडीमध्ये असं झालं की काही ठिकाणी त्याचा फायदा झाला शिष्याला, पण काही ठिकाणी त्याचे तोटे झाले. म्हणजे पातळ आवाज असलेला विद्यार्थी जर का एखाद्या जाड आग्रा घराण्याच्या गुरूंकडे गेला आणि त्याने जर त्याप्रमाणे एकदम ढाल्या आवाज लावण्याचा प्रयत्न केला तर सगळीच गडबड होऊ शकतं, नाही का? त्यामुळे स्वतःचा आवाज ओळखणे,
त्या स्वतःच्या आवाजाच्या मर्यादा ओळखणे, त्याचे गुण ओळखणे, हे शिष्याने पहिल्यांदा केलं पाहिजे. हे साधनेचा हा सगळ्यात मोठा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. जर तिथे तुमची चूक झाली, शिष्याची चूक झाली किंवा गुरुची तिथं काही गडबड झाली, तर पुढचं सगळंच खूप अवघड, खूप वेदनादायी पुढचं भविष्य असू शकतं. की जिथं गुरु आपल्याकडचं जे मॅटर आहे, लक्षात घ्या, मॅटर, त्याच्याकडचं जे ज्याला आपण म्हणतो संदर्भ, त्याच्याकडे राग आहेत, बंदिशी आहेत, ख्याल आहेत, ठुमरी आहे, टप्पा, दादरा, काय असेल नसेल ते सगळं आहे, ते तो विद्यार्थ्याला देतो. विद्यार्थी त्याच्या कुवतीनुसार त्याच्यावर मेहनत करून ते आत्मसात करतो आणि ते परत प्रोड्यूस करणे, ही सगळी प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये आवाज हे जे आहे ते सगळ्यात महत्त्वपूर्ण माध्यम आहे, त्याचं साधन आहे. आणि ते साधन जर तुमचं चांगलं नसेल तर पुढच्या सगळ्या साधनेमध्ये खूप अवघड स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे बघा की गायनाच्या शिक्षणाला सुरुवात करणारे अनेक लोक असतात, पण त्या वरच्या लेवलपर्यंत जिथं एक व्यावसायिक गायक म्हणून जिथं जेव्हा समाजात एखाद्याला मान मिळतं, ती अशी बोटावर मोजण्यासारखी थोडी लोक आहेत. बघा तुम्ही की आज आपण अगदी फिंगर टिप्सवर मोजू शकतो असे गायक, ज्यांना आपण महान गायक म्हणतो, ए दर्जाचे गायक म्हणतो आपण ज्यांना, ते असे खूप थोडे लोक आहे. कारण तिथपर्यंत पोचेपर्यंत आवाजासंदर्भातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात विद्यार्थ्यांमध्ये आणि ते सगळं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जर आपण सुरुवातीपासूनच व्हॉईस कल्चरवर जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर पुढचा खूप मोठा प्रवास आपल्याला सहज करता येतो. मग आवाज हे एक हर्डल न राहता, एक ज्याला आपण हर्डलला काय म्हणतात, जे एक तुमची समस्या न राहता ते तुमचं एक टूल बनतं, त्याचं तुम्ही उपकरण बनतं आणि मग तुम्ही गायनाच्या दृष्टीने, उत्तम गाण्याच्या दृष्टीने प्रवास करायला लागतात. त्यामुळे कंठसाधना या विषयामध्ये आवाजाला जाणून घेणे, स्वतःच्या आवाजाला जाणून घेणे, आवाजाची प्रक्रिया कशी होते, स्वरांचं प्रोडक्शन किंवा स्वर कसे लावले जातात, त्याच्या मागे काय शास्त्रीय दृष्टिकोन आहे आणि आतमध्ये नेमकं होतं काय इथं या बॉक्समध्ये. हा बॉक्स आहे, याला आपण आपल्याकडे ज्याला कंठ म्हणतात. जर तुम्ही इथे हात लावून बघितला तर तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात. तर इथून तो आवाज आपल्याला काढायचा असतो, पण त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी होत असतात. त्याच्यामागे बरीच आपलं पूर्ण शरीर त्यामागे काम करत असतं, हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की फक्त आपला कंठ आहे, तसं नाही. त्या कंठाच्या मागे आपलं उदरश्वसन ही एक कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे या आवाजाच्या साधनेमध्ये. ती आपण पुढे बघूच या. पण तत्पूर्वी आपण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःच्या आवाजावर प्रेम करायला गुरूंनी विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. आणि योग्य आवाज निर्मितीसाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या 3 गोष्टी कुठल्या? तर श्वसन पद्धती. आपल्याला जी श्वसन पद्धती, आपण सगळे श्वास घेतो. मग तुम्ही म्हणाल की काय श्वसन पद्धती, आम्हाला लहानपणापासून आम्हाला माहिती कसं श्वास घ्यायचा, कोणी कोणाला शिकवायची गरज नाही. तसं नाही आहे. गायनासाठी योग्य श्वसन पद्धती लक्षात घ्या. आता गायन ही जी क्रिया आहे ही बोलण्याच्या क्रियेपेक्षा खूप अवघड क्रिया आहे, लक्षात घ्या. ती मिळवावी लागते. तुम्ही बोलतात तर भरपूर बोलता, तुम्ही बोलायला कोणाला काही बंधन नाही. वाटेल ते तसं, वाटेल त्या आवाजात, वाटेल त्या याच्यामध्ये आपण बोलू शकतो. निसर्गाने आपल्याला ती दिलेली आहे. पण गाणं हे एक्सटेंडेड स्वरूप आहे आवाजाच्या यूजचं, आवाजाच्या वापराचं, आवाजाच्या उपयोगाचं. ते एक्सटेंडेड आणि अपग्रेडेड स्वरूप आहे, लक्षात घ्या. त्यामुळे गायनासाठी जो आवाज आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यासाठी ही श्वसन पद्धती जी आहे ती गायनासाठी कशी युजफुल आहे ते एक वेगळा अभ्यास करायला लागेल. दुसरा अभ्यास करावा लागेल की स्वरयंत्र जे आहे आपलं इथलं, त्याचं कार्य कसं चालतं नेमकं, त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये कुठले अवयव आहेत बारीक बारीक आणि ते कसे वर्क करतात ते तुम्हाला कळावं लागेल. आणि तिसरं म्हणजे स्वरयंत्रातून निघालेला जो आवाज आहे त्यासाठी जो उच्चारण आहे किंवा त्याचं जे एक तिथे घुमारा आपण तयार करायचा आपल्याला. आपला जो
हे लक्षात घ्या की 3 आवाजाचे गुणधर्म फार महत्त्वाचे आहेत, की तो जो आवाज आहे तो नैसर्गिक असला पाहिजे, इट शुड बी नॅचरल. दुसरा जो आहे इट शुड बी फुलर, म्हणजे तो भरलेला असला पाहिजे, तो गोल असला पाहिजे, राऊंड असला पाहिजे. आलं ना? म्हणजे नॅचरल, फुलर आणि राऊंडर, म्हणजे तो गोल असला पाहिजे. लक्षात घ्या, हे 3 आवाजाचे, मानवी आवाजाचे गुणधर्म कुठल्याही संस्कृतीमधलं तुम्ही गाणं जर ऐकायला घेतलं तर तुम्हाला जे चांगले गायक आहेत किंवा जे चांगल्या ज्यांचं आपण गाणं अनेक वर्ष ऐकू शकतो, अनेक वर्षानुवर्ष ऐकत असतो, मोहम्मद रफी, आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार, ह्या गायकांचं गाणं आपण चांगलं का ऐकू शकतो, तर हे 3 त्यांना गुणधर्म लावून बघा तुम्ही, की त्यांचा आवाज हा भाववाही असतो. अर्थात ही फार पुढची गोष्ट आहे. त्यांचा आवाज, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा दोष सांगितला आहे तो म्हणजे नेझल गाणे, नाकात गाणे. लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्यामध्ये कितीही सुरूर असला तरी पण तुम्ही खूप काळ टिकू शकत नाही नाकात गायला. तर आलं ना लक्षात? असो. तर आता मी ते जे 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, की श्वसन पद्धतीचा जो अभ्यास आहे तो करण्यासाठी श्वसन पटल आधारित श्वसन पद्धती, आपल्याकडे आपल्या ज्याला ॲबडॉमिनल ब्रीदिंग असं म्हणतो आपण, किंवा डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग, आपल्याकडे एक डायफ्रॅम आहे आपल्या पोटाच्या खाली, ओटी पोटाच्या इथे, आणि आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो डायफ्रॅम जो आहे तो दाबला जातो, आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा तो वरती येतो. आता आपल्या फुफ्फुसांची रचना जी आहे ती, आता मी तुम्हाला या क्लासरूमवर एक व्हिडिओ लिंक करणार आहे, व्हिडिओची लिंक शेअर करणार आहे, ती नक्की बघा तुम्ही. 2-3 व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे, ते इंग्लिशमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यातनं काही कळलं नाही तुम्हाला, काही गोष्टींचं अर्थातच सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी डिक्शनरीत बघून त्याच्या शब्दांचे अर्थ जाणून घ्यावे लागतील, आणि तुम्हाला जर जिज्ञासा असेल तर मी ते तुम्हाला नक्की समजून सांगेन. पण कंठसाधना ह्या विषयासंदर्भात जे लिहायचं आहे ते पण मी तुम्हाला त्याच्यावर क्लासरूमवर देईन. आता पटला आधारित श्वसन पद्धती जी आहे ते डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग म्हणतो आपण त्याला, की आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस पोट पुढे गेलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे ते पोटात आपण ती हवा आपली साठवता आली पाहिजे आपल्याला. अर्थात ही थोडीशी अपग्रेडेड ज्याला स्वरूपाची डिमांड आहे असं मला वाटतं. आपण मुळात नॉर्मल माणूस जो असतो तो श्वसन करतो, आणि ते श्वास आपले जे बरगड्यांच्या जो पिंजरा आहे त्याच्या आतमध्ये जे फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसांमध्ये ती हवा आपण धारण करतो, आणि नंतर जशी लागेल तशी ती वापरतो. पण एका पुस्तकात मी खूप छान वाचलं की आपण लहान मुलांचं कधी जर बघितलं तुम्ही, लहान मुलांचं जे श्वसन होतं ते उदर श्वसन असतं, लक्षात घ्या. किंवा कुठल्याही प्राण्यांचं जर श्वसन बघितलं, तुमच्याकडे जर का कुत्रा असेल, जर त्या कुत्र्याच्या पोटावर तुम्ही जर हात ठेवला तर तो खालीवर होतो बघा तो कुत्रा, कारण ते नॅचरल श्वसन आहे. लहान मुलं जेव्हा असे करून झोपतात बघा तुम्ही, बाळ जी असतात त्यावेळेस ती झोपलेली असतात, आणि त्यांच्या पोटावर जर तुम्ही हात ठेवला तर छान तो असा पोट खाली होत असतं. पण मग आपण ते कुठे विसरतो, तर जसं आपण मोठं व्हायला लागतो तसं आपलं डोकं चालायला लागतं, आपल्या डोक्यात इतर विचार सुरू होतात, आणि मग आपण निसर्गापासून थोडं दूर जायला लागतो. ही सुरुवात असते जिथं आपण निसर्गापासून थोडं दूर जातो, आणि आपण आपला जो श्वास आहे तो पोटापर्यंत न नेता आपण छातीपर्यंतच भरतो आणि तो श्वास सोडून देतो. पण गायकाला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते उदरश्वसन आहे. लक्षात घ्या, उदरश्वसन ही जी क्रिया आहे ही अतिशय महत्त्वाची आणि ती कष्टसाध्य क्रिया आहे. तुम्हाला खूप लक्षपूर्वक त्या क्रियेकडे लक्ष द्यावं लागेल, आणि ती क्रिया जर आली तर मग पुढचं सगळं सोपं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आवाज साधना या विषयावर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती श्वसन पद्धती. उत्तम आवाज निर्मितीसाठी उत्तम श्वसन तुमचं झालं पाहिजे. त्यासाठी अर्थातच तुम्हाला समोर उभं राहून, समोर बसून गुरुने सांगितलं गेलं पाहिजे की तुमचं श्वसन बरोबर आहे का चुकलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे कंठ आहे, आपण ज्याला इंग्लिशमध्ये लॅरिंग्स असं म्हणतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याची रचना जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही यूट्यूबवर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अनेक लोकांनी त्याचे सुंदर व्हिडिओज केलेले की ज्याच्यामध्ये नाकातून त्यांनी कॅमेरेज आणि त्याच्या कॅमेऱ्यावर टिपवर एक लाईट असं एक इन्स्ट्रुमेंट आतमध्ये टाकतात आणि मग त्यांना ते गायला लावतात किंवा बोलायला लावतात आणि मग त्याच्यामध्ये जी एक वरतून बघितलं तुम्ही इथे तर अशी ते व्होकल फोल्ड्स ज्याला म्हणतात त्याला स्वरतंतू असं मराठीत म्हणतो आपण त्याला, ते असे 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 हालत असतात. आणि त्याची जी उंची आहे ती उंची आपण जो स्वर लावू त्याच्यावर आधारित असते, त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे तो आपण जेव्हा ढाल्या स्वर लावतो, जेव्हा खालचा स्वर लावतो तेव्हा त्याची उंची कमी होते. ते खूप फ्लेक्झिबल असतात, लक्षात घ्या. आणि ते जेव्हा आपण वरचा सूर लावतो तेव्हा ते ताणले जातात. ते इलॅस्टिसिटी त्याची असते, इलॅस्टिकसारखे असतात, लक्षात घ्या. त्यामुळे ते जेव्हा तुम्ही ते व्हिडिओज बघाल तुमच्या लक्षात येईल की ते आपले इतके नाजूक स्वरतंतू आहेत आणि आपण त्यांना कसंही वापरतो आहे. त्यामुळे स्वरसाधना करताना गायकाच्या हे पण लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या आवाजाची काळजी कशी घेतली पाहिजे. आईस्क्रीम न खाता त्याचा काही संबंध नाही आहे, खाण्यापिण्याच्या याने काही संबंध नाही. एकदा भीमसेन जोशींना विचारलं होतं की तुम्ही काय पथ्य पाळतात, त्यामुळे फक्त मी रोज सकाळ संध्याकाळ रियाज करतो, हेच सगळ्यात महत्त्वाचं पथ्य पाळतो. बाकी मी काही पण खाऊ पिऊ शकतो. तर ते महत्त्वाचं जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे स्वरसाधना किंवा कंठसाधना या विषयावर जेव्हा आपण चिंतन करतो त्यामध्ये तुम्ही श्वसन पद्धती, कंठरचना कशी आहे आणि आपल्या पूर्ण बॉडीमध्ये, आपल्या पूर्ण शरीरामध्ये कुठले अवयव, कुठले स्नायू हे त्या कंठाला मदत करतायत आवाज निर्मितीसाठी, त्याच्यासाठी जाणून घेतलं पाहिजे. आता मी एक लेखाचा सुद्धा फोटो काढून तुम्हाला पाठवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्या अभ्यासकांनी कशा प्रकारे त्याचा ह्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. तर भारतीय संगीत शिक्षणामध्ये आवाज निर्मिती याचा स्वतंत्र शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला हवा असं या लेखकांचं मत आहे. आणि आवाज साधना किंवा स्वरसाधना किंवा कंठसाधना या विषयावर जर तुम्हाला अधिकाधिक खोलात जाऊन माहिती पाहिजे असेल तर त्या संदर्भातले अनेक व्हिडिओ यूट्यूबला उपलब्ध आहेत, ते बघा आणि तुम्ही काही नोट्स त्या संदर्भात काढा. तुम्हाला नक्की त्याच्यातनं फायदा होईल. तर अजूनही काही तुम्हाला त्या संदर्भात शंका असतील, त्या संदर्भात काही डिस्कशन्स करायचे असतील तर तुम्ही मला कधी पण कॉल करू शकता. क्लासरूमवर आपण भेटूच या. आणि तुम्ही आम्ही जे सगळे व्हिडिओ टाकतो आहे याचा काहीतरी फीडबॅक आम्हाला सतत देत राहा. सर नोटेशन्स पाठवा, सर आम्हाला हे पाठवा, ते पाठवा असं आता आम्ही जर म्हणायला लागलो की तुम्ही आम्हाला होमवर्क पाठवा त्याशिवाय आम्ही तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाठवणार नाही, तर मग तुम्हाला ते करावं लागेल. आम्ही सध्या तसं करत नाही आहे, पण आता आम्हाला साधारण आत्तापर्यंत एक 18-20 व्हिडिओ झालेले आहेत, त्याच्यातले अपलोड होत आहेत काही आणि त्याच्यावरच्या नोट्स ज्या आहेत त्या पण क्लासरूममध्ये दिल्या जात आहेत. पण आम्हाला कळत नाही आहे की तुम्ही ते वाचता आहात का, ते आम्ही जे दिलेलं मटेरियल आहे त्याच्यावर काही तुम्ही रियाज करताय का, तुम्ही प्रॅक्टिस करता आहात का. तर जर तुम्ही तसं केलं तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्हाला अजून व्हिडिओ टाकायला किंवा त्या अजूनही अभ्यास करून तुम्हाला शिकवायला खूप आवडेल. आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद द्या, तुमचे रिस्पॉन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. भेटूया.